नमस्कार सर्वांना। आज मी बनवणार आहे भेळ। त्यासाठी मी चिंच घेतलेले आहे आणि गूळ घेतलेला आहे। भिजत ठेवायचा 1 तासासाठी। 1 ग्लास पाणी टाकलेले आहे। भिजत चिंच आणि गूळ चांगला भिजलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पिसून घ्यायचे। गाळणीने गाळून घ्यायचे। गाळून झालेला आहे। गुळाचं आणि चिंचेचं पाणी तयार झालेले। मोड आलेली मटकी तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची। तेल टाकलेलं आहे, थोडीशी हळद आणि मटकी भाजून घ्यायची। थोडंसं मीठ टाकायचे। भेळ बनवण्यासाठी हेच मुरमुरे घ्यायचे आहेत, भडक मुरमुरे घ्यायचे नाहीत। 3 कांदे कट करून घेतलेले आहेत। शेव घेतलेले आहे। कोथिंबीर घेतलेली आहे कट करून। 3 टोमॅटो घेतलेले आहेत कट करून। गुळाचं आणि चिंचेचं पाणी घेतलेलं आहे। मटकी भाजून घेतलेली आहे। मका पोहे, लाल तिखट, सुहाना आणि अंबारी। भेळ बनवून घ्यायचे। भेळसाठी अंबारी जास्त घ्यायचे। कांदे टाकायचे आहेत। कांदे टाकलेले आहेत। आता टोमॅटो, कोथिंबीर, मटकी टाकायची आहे। मका पोहे मिक्स करून घ्यायचे। मसाले टाकून घ्यायचे आहेत। पूर्ण मिक्स बनवून घेतले। थोडंसं मीठ टाकायचे, 1 चम्मच। चिंचेचं पाणी टाकायचे। शेव टाकायचे आहे। पूर्ण मिक्स बनवून घ्यायचे। तयार झालेली आहे भेळ। भेळ तयार झालेली आहे। खूप छान झालेली आहे।